हे बघा शेतकरी बांधवांनो, आपला हा किसान टायमर ॲटोसिस आहे. याची सेटिंग कशी करायची मी तुम्हाला लगेच एक शॉर्टकटमध्ये सांगणार आहे. याला हे जे बटन एक मॅन्युअल आणि ॲटोचं बटन आहे खालच्या साईडला बघा. याला पहिले मॅन्युअल करायचं. मॅन्युअल केल्यानंतर त्याला सप्लाय द्यायचा. सप्लाय दिल्यानंतर आपलं सेटिंगचं बटन दाबायचं. हा व्होल्टेज दाखवतोय डिस्प्लेला. हे बघा मी दाबला आता सेटिंग. हे बघा हा आला सेट नाव. आता आपल्याला ड्रायर अँड ऑन टायमर आहे. हा तुम्हाला सेट कसा करायचा ते सांगतो एक एक 1 बाय 1. POT म्हणजे काय का आपला मोटर किती सेकंदानंतर चालू झाली पाहिजे लाईट आल्यानंतर, हा टायमर आहे. यात तुम्ही सेट करू शकता. आपण आता 60 सेकंद ठेवलेले, मी याला ॲक्सेप्ट करतो. POT म्हणजे ॲक्सेप्ट आहे आपलं. आता तुम्हाला पुढचं फंक्शन आहे आपलं SPP. SPP म्हणजे लाईन फॉल्टी कशी ठेवायची त्याबद्दल असतो हा. तर SPP म्हणजे आपलं व्होल्टेज 70 इनबॅलेन्स व्होल्टेज 2 फेजमधलं अंतर किती राहतं ती किती ठेवून मोटर चालवायची. एखाद्या DPला फुल सप्लाय राहतो, एखाद्या DPमध्ये डिम सप्लाय राहतो, त्या हिशोबानं असता हा. बघा याला पण मी सेव ठेवलेलं आहे. आता यानंतर POT पॉटचे आपल्याला काही काम नाही. SPPC तुम्हाला सांगितलं. ओव्हरलोड म्हणजे मोटर करंट जर जास्त घेत असेल आणि ओव्हरलोडच्या कारणाने बंद होत असेल तर आपण ओव्हरलोड वाढवू शकतो. यामध्ये आपण 150 केलेलं आहे, एवढं व्होल्टेज कोणाचं राहत नाही. याचं पण आपल्याला तुम्हाला काही काम नाही. हे बघा ओव्हरलोड पर्सेंटेज, ओव्हरलोड टायमर, ओव्हरलोड याच्याशी काही नाही. हा स्टार डेल्टा टायमर आहे. का स्टार डेल्टा म्हणजे मोटर किती सेकंदानंतर डेल्टात पडली पाहिजे हे आपण सेट करू शकतो यावरती स्टार डेल्टामध्ये. तर आपल्याला स्टार डेल्टाचा टायमर आपण 10 सेकंदाचा ठेवलेलं आहे. तर आपण याला 6 सेकंद करू, कारण मिनिमम 6 सेकंद जास्त असते. हे झालं ॲक्सेप्ट आपलं 6 सेकंदाचं. हे बघा स्टार डेल्टा टायमर. लो व्होल्टेज म्हणजे किती व्होल्टेजपर्यंत मोटर चालवायची. 150 पर्यंत का त्यापेक्षा 100 पर्यंत आली तरी चालली पाहिजे. त्यासाठी आपण व्होल्टेज सेट करू शकतो. अप आणि डाऊन या बटनांवरती. आपण 150 ठेवलेली आहे. यामध्ये पण तुम्हाला काही करण्याचं काम नाही. 150 बरोबर सरासरी ओके असते. आता हाय व्होल्ट म्हणजे किती का तुम्हाला हाय व्होल्टेज जो असतो हा कुठंच हाय व्होल्ट होत नसतं. हे जे आहे ते ठेवलं तरी चालेल, कारण आपली लाईट 440 असते 2 फेज मिळून. त्यालाही तुम्हाला काही करण्याची गरज नाही. आता पुन्हा तुम्हाला मी सांगतो ऑन टायमर म्हणजे तुम्हाला मोटर किती घंटे ऑन ठेवायची. आता आपल्याला ऑन टायमर ठेवायची समजा एक 720 मिनटं तर नाही ठेवत कोणी. आपण ठेवूया समजा 10 मिनटं ऑन टायमर ठेवली आपण. 14 मिनटं समजा याचं. हे झालं आपलं ऑन टायमर. आता मी ऑन टायमर 14 मिनटाचं सेट केलं. आता ऑफ टायमर सेट करायचं आहे आपल्याला पुन्हा. ONT म्हणजे ऑन टायमर, OFT म्हणजे ऑफ टायमर. हे OFT ऑफ टायमर सेट करतोय मी. मोटर किती मिनटं नंतर चालू झाल्यानंतर बंद झाली पाहिजे. आपण लावली समजायला एक धरून चला 15 मिनटं चालू 15 मिनटं बंद, 14 मिनटं चालू 14 मिनटं बंद. समजा मी 14चा वेळ ठेवलेला होता, त्याचा पण 14 ठेवला. आता यात काय झालं, ONT 14 मिनटाचा टायमर सेट आहे आपला, आणि OFT जो आहे आपला तो पण 14 मिनटाचा टायमर सेट आहे. जेणेकरून आपण त्या पद्धतीने वेळ सेट करू शकतो. एकदम सोपा सेटिंग आहे. तुम्हाला असं काही म्हणजे सेटिंग अवघड नाही आहे. ॲक्सेप्ट झाल्यानंतर तुम्ही हा जो खालचा बटन असतो तो डायरेक्ट ॲटोला दाबून द्यायचा. ॲटो दाबला की लगेच हा त्याची पोझिशन घेणार आणि ॲटोमॅटिकली आपलं टायमरचं फंक्शन काम करणार. समजा हे बघा मी याला एकदम ॲटो मोड करतो इथं मी, कारण स्टार्टर बनवून ठेवलेलं आहे पूर्ण चालू बंदसाठी. हे बघा चालू मोटरची पोझिशन घेईल. आता ही मोटर चालू होणार आहे. हे मोटर चालू झाली ही. आता ही यात ऑन टायमर किती, ऑफ टायमर किती हे सगळं टायमर डिस्प्लेला दाखवणार आहे. परंतु याला ॲम्पियर 00 मिळण्याकारणानं हा मोटर बंद करणार, कारण मोटर मी जोडलेली नाही. एमटी आहे हा पूर्ण स्टार्टर. कारण की याला ह्या बटनावर चालू होते, या बटनावर बंद होते. म्हणजे एकदम सोप्या पद्धतीचा स्टार्टर आहे. तुम्हाला काहीच हे करण्याचं काम नाही. ओके मित्रांनो, थँक्यू.